आणि आता महाफास्ट 100 मधून घेऊयात बातम्यांचा आपण वेगवान आढावा। फडणवीसांच्या कार्यकर्त्यांकडून माझ्यावर हल्ल्याचा डाव, जरांगे पाटलांचा फडणवीसांवर गंभीर आरोप। भाजप ईव्हीएम घोटाळा करून जिंकला तर देशात मोठा असंतोष होईल। ईव्हीएम वरून उद्धव ठाकरेंचा भाजपवर निशाणा। राज्यात मविया आणि वंचितचे कार्यकर्ते एक दिलानं काम करत आहेत, तर 2024ला परिवर्तन झालं नाही तर ही निवडणूक शेवटची असेल, संजय राऊतांचं वक्तव्य। जिंकले की ईव्हीएम चांगली आणि हरले की ईव्हीएम वाईट आणि आता दारुण पराभव होणार असल्यानं त्यांनी ईव्हीएमवर बोलणं सुरू केलंय। उद्धव ठाकरेंच्या ईव्हीएम टीकेवर देवेंद्र फडणवीसांचं उत्तर। फडणवीसांनी शिखर बँके प्रकरणी केलेल्या आरोपांमुळे अजितदादांची बदनामी। सुनेत्रा पवारांनी फडणवीसांविरोधात अब्रू नुकसानीचा दावा दाखल करावा। शिखर बँक प्रकरणावरून संजय राऊतांची टीका। महायुतीत राष्ट्रवादीकडून लोकसभेच्या 10 जागांवर दावा, मंत्री छगन भुजबळ यांची माहिती। जशी भाजपला लोकसभा महत्त्वाची तशी आमच्यासाठी विधानसभेची बोलणी होत नाही तोपर्यंत कुणासोबतही आघाडी नाही, बच्चू कडूंचं वक्तव्य। वंचित बहुजन आघाडीची मवियासोबत अजून युती झाली नाही, माझ्या आदेशाशिवाय मवियाच्या बैठकांना जाऊ नका, प्रकाश आंबेडकरांचं वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना आदेश। 6 तारखेपर्यंत मविया वंचित युतीचा तिढा सुटलेला असेल, तिन्ही पक्षाचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांशी चर्चा करतील, विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। प्रकाश आंबेडकरांची महाराष्ट्रात स्वतःची ताकद आहे, आंबेडकरांच्या पक्षाला शोभादायक वागणूक दिलेली नाही, मंत्री दीपक केसरकर यांची मवियावर टीका। मवियाचे 48 पैकी 42 उमेदवार जवळपास निश्चित, 6 जागांवर अद्याप तोडगा नाही, 6 जागांचं चर्चेनंतर वाटप होणार, सूत्रांची माहिती। राष्ट्रवादी आणि शिवसेना फोडण्यामागे अदृश्य शक्तीच्या दबावामुळेच पक्ष फुटत आहे, अकोल्यातील पत्रकार परिषदेत अनिल देशमुखांचं वक्तव्य। उद्धव ठाकरेंचा उद्या मावळ लोकसभा मतदारसंघात जनसंवाद दौरा, पनवेल, खोपोली, उरण या 3 ठिकाणी उद्या सभा होणार। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंचा दौरा। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज आणि उद्या पुणे दौऱ्यावर, मनसेच्या पुणे शहर कार्यालयात मुख्य पदाधिकाऱ्यांसोबत राज ठाकरेंची बैठक। आम्ही पारदर्शक आयुष्य जगतो, मी कुठे आहे हे 24 तास जनतेला माहीत असतं, सोशल मीडिया वापरावरील अजित पवार, रुपाली चाकणकर यांच्या टीकेला सुप्रिया सुळेंचं उत्तर। बारामतीत अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून सुनेत्रा पवारांचे स्टेटस, यंदा भाकरी फिरणार, विकासाच्या जोरावर सुनेत्रा पवार खासदार होणार, बारामतीत कार्यकर्त्यांचं सोशल मीडियावर स्टेटस। उद्धव ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत उद्या कार्यवाह अहवाल प्रसिद्ध करणार, ठाकरे गटाकडून लोकसभेच्या दृष्टीनं आखणी सुरू। नारायण राणे तातडीनं दिल्ली दौऱ्यावर, भाजपनं काल लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केल्यानंतर दिल्लीत महत्त्वाची बैठक, नारायण राणे उद्या अयोध्येला देखील जाणार। अमरावतीत आनंदराव अडसूळ अजित पवारांच्या भेटीला, आगामी लोकसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा सुरू असल्याची शक्यता। शिरूरमध्ये आयात उमेदवारापेक्षा महेश लांडगेंना उमेदवारी द्या, राष्ट्रवादीचे माजी आमदार विलास लांडे यांची अजित पवारांकडे मागणी। आढळरावांच्या चर्चा सुरू असल्यानं विलास लांडे महेश लांडगेंसाठी आग्रही। मावळ लोकसभेच्या जागेवर राष्ट्रवादी आणि भाजपचा दावा, भाजपकडे उमेदवार नाही का, राष्ट्रवादीच्या सुनील शेळकेंचा सवाल। श्रीरंग बारणे कमळवर निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चेवर ही प्रतिक्रिया। मावळमध्ये भाजपकडे बाळा भेगडे उमेदवार, मावळचे भाजपचे प्रचार प्रमुख रवींद्र भेगडेंचं वक्तव्य। हिंगोलीतून माझं तिकीट कापलं तर मला आणखी मोठी संधी मिळेल, भाजपनं हिंगोलीच्या जागेवर दावा केल्यानंतर शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटलांची ही प्रतिक्रिया। नांदेड लोकसभेची जागा ठाकरे गटाला सोडण्याची सहसंपर्क प्रमुख प्रकाश मारावार यांची मागणी, प्रकाश मारावार लोकसभा लढवणार असल्याची चर्चा। सोलापूरच्या माढातून तिकीट कुणालाही मिळो त्याचा प्रचार करणार, तर मला उमेदवारी मिळाल्यास मोहिते पाटलांना सोबत घेऊन चालणार, रणजित सिंह निंबाळकर यांचं हे वक्तव्य। आमदार कपिल पाटील आज नवीन पक्षाची घोषणा करणार, नितीश कुमार एनडीए सोबत गेल्यानं कपिल पाटलांचा जेडीयू पक्षाला रामराम, तर उद्धव ठाकरेंसोबत संयुक्त पत्रकार परिषद घेत करणार नव्या पक्षाची घोषणा। भाजपच्या जगदीश मुळीक यांनी घेतली मनसे नेते बाबू वागसकरांची भेट, पुणे लोकसभा निवडणूक लढण्यासाठी जगदीश मुळीक इच्छुक आहेत। कल्याण डोंबिवलीत आज शासन आपल्या दारी कार्यक्रम, शिंदे फडणवीस अजित पवार राहणार उपस्थित, तर शिंदेंच्या हस्ते विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण।
डोंबिवलीमध्ये मनसे आमदार राजू पाटलांची बॅनरबाजी चर्चेत. मनसेकडून शासन आपल्या दारी कार्यक्रमानिमित्त बॅनर्स लावण्यात आलेत, त्यामुळे मनसे महायुतीत सामील होणार असल्याच्या चर्चांना उधाण. शिखर बँक घोटाळा प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेच्या क्लोजर रिपोर्टला ईडीचा विरोध. हस्तक्षेप याचिका दाखल करण्याची ईडीनं हायकोर्टाकडे मागितली परवानगी. 15 मार्चला पुढील सुनावणी. भ्रष्टाचार प्रकरणात कोर्टात हजर राहिल्यानं मंत्री छगन भुजबळांविरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द. आरोपमुक्त करण्याच्या अर्जावर सध्या विशेष कोर्टात सुनावणी सुरू. खडसेंची गुन्हा रद्द करण्याची याचिका हायकोर्टानं फेटाळली. सत्र न्यायालयात प्रकरण प्रलंबित असल्यानं निर्णयाचे अधिकारही सत्र न्यायालयाला, असं म्हणत हायकोर्टानं याचिका फेटाळलेली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याला सांताक्रूज पोलिसांकडून अटक. आरोपीला 7 दिवसांची पोलीस कोठडी. भाजप आमदार प्रसाद लाड यांना जीवे मारण्याची धमकी. नांदेडच्या दत्ता नलावडे नावाच्या व्यक्तीकडून ही धमकी. या संदर्भात पोलीस संचालकांना तक्रार केल्याची लाड यांची माहिती. मनोज जरांगे आजपासून 3 दिवस बीड, सोलापूर आणि नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर. मराठा बांधवांशी संवाद साधणार, तसंच आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्यांच्या कुटुंबियांचीही भेट घेणार. सोलापुरातील कोंडी गावचे ग्रामस्थ सरकार विरोधात आक्रमक. मनोज जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ गावकरी एकवटले. भाजप आणि मित्रपक्षांना मतदान करणार नसल्याची गावकऱ्यांची शपथ. रिफायनरी विरोधी अजेंडा निवडणुकांच्या जाहीरनाम्यात घ्या. रिफायनरी विरोधी संघटनेचं राजकीय पक्षांना आवाहन. रिफायनरी विरोधी भूमिका घेतली नाही तर संघटना निवडणूक लढवणार. रिफायनरी विरोधी संघटनेच्या मागणीवर मवियात चर्चा करणार. जाहीरनाम्यात समावेश करण्याबाबत चर्चा केली जाईल. विजय वडेट्टीवारांचं वक्तव्य. गोळीबार प्रकरणी अटकेत असलेले आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांच्याकडून कल्याणमध्ये शक्ती प्रदर्शन. चिंचपाडा परिसरात विविध विकास कामांचं भूमिपूजन. सुलभा गायकवाड यांच्या राजकीय एंट्रीनं चर्चांना उधाण. मुंबईतील सर्व पोलिसांना हक्काची घरं मिळवून देणार, तसंच कुलाब्यापासून दहिसरपर्यंतच्या पोलीस बांधवांना हक्काची घरं मिळवून देणार. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची घोषणा. मुंबई महानगरपालिकेत कामगार कर्मचाऱ्यांची तब्बल 52,000हून अधिक पदं रिक्त. 1,45,000हून अधिक पदं मंजूर असताना केवळ 92,000 पदांवर कर्मचारी कार्यरत. कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त भार. मुंबईतील टॅक्सी आणि रिक्षा संघटनांकडून पुन्हा भाडेवाढ करण्याची मागणी. सध्याच्या भाड्यात टॅक्सीसाठी 4 रुपये आणि रिक्षासाठी 2 रुपये प्रति किमी भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव.